महत्त्वाची बातमी, बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। 2 टप्प्यांमध्ये बिहार विधानसभेसाठी मतदान होईल। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। 14 नोव्हेंबरला बिहार निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। एका वकिलाने जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत या वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला। मात्र भूषण गवईंनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी त्या वकिलाला चौकशीनंतर सोडून दिलं। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलानं सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। हा वकील बूट काढत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं। हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा या वकिलानं दिल्या। एका विष्णू मंदिराच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यावर या वकिलानं संताप व्यक्त केला। तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा असं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले होते। यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेपही घेतला होता। तर या वकिलावर कारवाई न करण्याचे आदेश सरन्यायाधीश गवईंनी दिलेत। या प्रकारानंतर सरन्यायाधीश विचलित होऊ नका, मला फरक पडत नाही असं कोर्टात म्हणाले। सुप्रीम कोर्टाचं कामकाज बंद न करता सरन्यायाधीशांनी ते सुरूच ठेवलं। हा भ्याड हल्ला आहे। मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हल्ला वाटतो। पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्स वातावरण आहे, परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे। तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली। उगाच थातूरमातूर घोषणा करून जाऊ नका असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। पंतप्रधानांचा 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौरा आहे आणि त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे। पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांची 1.5 तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवलेला आहे। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना देखील नोटीस पाठवली होती। दरम्यान खेवलकरांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली। आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे। मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, मुंडे आणि वडेट्टीवार यांच्यावर आरोप केलेत। अजित पवार यांना संपवण्याचं भुजबळ आणि परळीच्या घराण्याचं षडयंत्र असल्याचं जरांगे यांनी म्हटलं। भुजबळ आणि परळीच्या घराण्याला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय असं जरांगेंनी म्हटलं। यावर भुजबळांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। अजित पवार यांना संपवण्याचं छगन भुजबळ आणि परळीच्या घराण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। जरांगे पाटलांचे हे आरोप छगन भुजबळ यांनी खोडून काढले आहेत। अजित पवार यांना कोणीही संपवू शकत नाही असं भुजबळ म्हणाले। मला त्यावेळेस अजित पवारने गुंतवलं होतं असं त्याचं म्हणणं आहे। त्या बैठकीत मानला जाऊन होती। आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला, नेतृत्व काँग्रेसकडे घ्या। आम्ही सगळे मागं उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल। तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल। पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालव। मी मुंडेला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांच्या तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली। अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय। पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं, ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या। मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता, म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकांची चर्चा। काय तसं आहे, मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही। अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही। भुजबळ आणि परळीच्या घराण्याला
हल्ली वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय असा आरोपही जरांगे यांनी केलाय. वडेट्टीवार हल्ली बंदुकीची भाषा करत असल्याचं जरांगे म्हणतायत. काल वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. 374 जातीच्या लोकांना जरांगेंनी मारून टाकावं असं वडेट्टीवार म्हणाले होते. जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर. मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा सगळ्यांना. गळा घोटून मार. आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या. ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा मान आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला. येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना, वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात. काय करेल तो मारूनच टाकेल ना मनोज जरांगे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल. जीव घेणारा कोण आहे तर आम्ही चिठ्ठी लिहून देऊ, जरांगेला फाशीवर चढवा म्हणून. आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या. तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना, तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल. जरांगे यांच्या आरोपानंतर भुजबळांनी सुद्धा जरांगेंवर पलटवार केलाय. जरांगे हा मराठ्यांचा लीडर नाही, त्याचा अभ्यास किती आहे असा टोला भुजबळांनी लगावला. काय ते जरांगेचं काय, तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार. हे कसं काय एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. त्याला माहीत झाला ना मग आपला अभ्यास. बाबा तुला आणखी नाही कळत नाही मग अभ्यास काय कामाचा. मग तू अज्ञान कवर समजतो. बरं मी अज्ञानाची अडाणी आहे, काय करतो आता, जाऊ येतो माझ्या शाळा. गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती. रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी गौतमी पाटीलच्या कार चालकावर मात्र गुन्हा दाखल झालाय. पुणे अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलला पोलिसांनी क्लीन चिट दिली. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती असं पोलिसांनी स्पष्ट केलं. या अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलचा ड्रायव्हर संतोष उभेला पोलिसांनी अटक केली आहे. गौतमी पाटील हिची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. जी गाडी आहे व्हेकल ती गौतमी पाटीलच्या नावावरती आहे आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये जो गुन्हा दाखला आहे तो ड्रायव्हर आहे. त्या ड्रायव्हरवरती पूर्ण कारवाई केली आहे. त्याचे मेडिकल पण केलेलं आहे. त्याचे ब्लड सॅम्पल पण CRL पाठवलेले आहेत. आणि ही सर्व जी घटना आहे, साक्षीदार असतील किंवा फिर्यादी असतील, ह्या सर्वांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याच्या सर्वांची फिर्याद आणि त्यांचे साक्षीदाराचे टिप्पणी घेतलेले आहेत. आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये पोलिसांचा तपास पुढे चालू आहे. 30 सप्टेंबरला पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या गाडीनं एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये रिक्षाचालक समाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करण्यासाठी विविध राजकीय संघटनांनी आंदोलन केलं होतं. रिक्षाचालकाच्या कुटुंबानं गौतमी पाटीलवर कारवाई करण्यासाठी चंद्रकांत पाटलांचीही भेट घेतली. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना केलेल्या फोनमुळे वादही निर्माण झाला होता. ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही. अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही. हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला चला तुम्ही म्हणाली गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं. तुझं कोण ड्राईव्ह करत होतं त्याला पकडायला लागेल ना. घायवळच्या प्रश्नावर चंद्रकांत दादांनी आय एम सॉरी अशी एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया दिली. घायवळच्या घरी बीडच्या पवनचक्क्यांचे पेपर आणि 2 काडतुसं सापडली आहेत. यावर जिवंत माणसंही गाडलेली सापडतील असं वक्तव्य धंगेकरांनी केलंय. बनावट पासपोर्टद्वारे परदेशात पळून गेलेल्या निलेश घायवळवरून राजकीय वादंग निर्माण झालाय. घायवळसारखे गुंड पाहायला पुणेकर चंद्रकांत पाटलांना लाखांच्या मताने निवडून देतात का असा सवाल धंगेकरांनी विचारलाय. अनिल देशमुख यांनी धंगेकरांच्या वक्तव्याचा आधार घेत चंद्रकांत पाटलांवर आरोप केला. जर तुम्ही लाखांनी मतदान करता तर असे गुन्हेगार पाळायला तुम्ही परवानगी देता का, हा महत्वाचा आहे. चंद्रकांत दादा पाटलांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा कोणतरी व्यक्ती आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली की हा आमच्यावर दादागिरी करतो.
हां, आणि हा चंद्रकांत दादाचे फोन वापरून आमच्या बादल्यापर्यंत मी ह्याचा निर्णय ह्याच्याकडनं होतो. लोकांचे नरडे कापतात, अशा लोकांना पाठीशी घालताना जर दादा त्याच्यामध्ये मदत करत असेल तर हे मोठं पाप ते या पुण्यामधला एक गुंड घायवळ चंद्रकांत दादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला. अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केलाय. धनगेकरांनी गंभीर आरोप. आय एम व्हेरी सॉरी. कोणीतरी त्याला मदत केली, ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही. कोणी मदत केली, काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी ही गोष्ट देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत नेणार आहे, पण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, ही अदृश्य शक्ती कोण आहे? या अदृश्य शक्तीने हा पासपोर्ट दिलाय ना, ती अदृश्य शक्ती कोण आहे ही शोधून काढलं पाहिजे. चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना, 1%ही संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाहीये. ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही. घायवळला तर करूच शकत नाही, कारण चंद्रकांत दादाचं पिंडच नाहीये. चंद्रकांत दादाचा पिंड धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य असणारा व्यक्तिमत्व आहे. गँगस्टर निलेश घायवळच्या घरावर आणि ऑफिसवर कोथरूड पोलिसांनी सलग 2 दिवस छापेमारी केली. या छाप्यामध्ये 2 काडतुसं, 4 पुंगळ्या, काही खरेदी खत, साठे खत, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि बीडच्या पवनचक्क्यांसंदर्भातल्या महत्त्वाच्या फाईल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी आणखी तपास केला तर निलेश घायवळच्या घरी फक्त काडतुसच नाही तर जिवंत काढलेली माणसं देखील सापडतील असा आरोप धंगेकर यांनी केलाय. ह्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केले पाहिजे. जिवंत काढतो नाही, जिवंत माणसं काढलेली लक्षात येतील. पोलिसांनी ह्याच्यात सखोल चौकशी केली पाहिजे आणि कुठल्याही राजकारणाला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करताना त्याच्यावर हस्तक्षेप करून देऊ नये. पोलिसांनी तुम्हाला गोळ्या सापडतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मुर्दे सापडतील. हाऊस सर्चमध्ये काही आपल्याला काही डॉक्युमेंट्स मिळाले, काही सेलडीड्स मिळाल्या, काही खरेदीचे पेपर्स मिळाले, काही साठेखत मिळाले. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही वेगवेगळ्या फर्मच्या नावाचे काही पासबुक्स मिळाले, डेबिट्स कार्ड मिळाले, काही आधार कार्ड मिळाले त्या ठिकाणी त्यांच्या फॅमिली मेंबरचे. काल जिवंत काडतुसं होती, त्या ठिकाणी काही कार्ट्रिज होते आणि जे प्रोहिबिटेड अम्युनिशन आहे ते सुद्धा अम्युनिशन विदाऊट एनी रिझन त्याच्या पोझिशनमध्ये किंवा त्या घरामध्ये आपल्याला हाऊस सर्च दरम्यान सापडले आहे. त्या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आर्म्स ॲक्टचा गुन्हा आपण रजिस्टर केला आहे आणि पुढचा तपास कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे. तर निलेश घायवळच्या घरामधून काय काय सापडलं ते आपण पाहूया. आधार कार्ड, बँक पासबुक, 10 डेबिट कार्ड, 5 क्रेडिट कार्ड, 2 जिवंत काडतुसं आणि 4 गोळ्या. 10 तोळे सोनं, काही चांदी जप्त करण्यात आली आहे.